काही नाव सांगा. मी अश्विनी प्रवीण गोगावले. मी पुण्याहून या डॉक्टरांकडे आलेले आहे. दत्ताश्रम म्हणून हे जे चौंडीमध्ये गाव आहे नाशिकच्या तिथे मी ट्रीटमेंटला आले. मी हा Facebookला बघितलं होतं आणि त्याच्या थ्रू मी इथं आले. हो, चालताना बघितली आणि येताना मोकळं होऊन आले. मला थोडक्यात तुम्हाला सांगू का, मला थोडासा विश्वास नव्हता, पण मला खूप पेन होतं म्हणून मी इथं आले. पण इथं आल्यानंतर मला जी ट्रीटमेंट मिळाली, जो मी 3 वर्ष झालं, म्हणजे मला काय प्रॉब्लेम झालता, कोविडची सेकंड लस घेतली, त्याचा साईड इफेक्ट असा झाला होता की माझ्या गुडघ्यातलं ऑइल ड्राय झालं. त्यामुळे चालताना गुडघ्यातल्या जी आपली हाडं आहेत ते एकमेकांना घासून आधी माझी कमकुवत झाली होती. मला अजिबातच चालता येत नव्हतं. ते मी आता चालू शकत नाही कारण मला बरं वाटतंय आणि मी आता व्यवस्थित विदाऊट नी कॅप चालू शकते. माझी अशी अवस्था होती की मी नी कॅप घातल्याशिवाय उभंही राहू शकत नव्हते आणि चालूही शकत नव्हते. आता माझ्या पायात नी कॅप नाहीये. मी विदाऊट नी कॅप व्यवस्थित उभी राहून व्यवस्थित चालू शकते. मॅडमचा 2 माणसांनी व्हिडिओ बनवला, त्यात काही लोकांच्या गलत कमेंट आल्या की तुम्ही डुप्लिकेट व्हिडिओ बनवले. अशा लोकांसाठी काय सांगू इच्छिता? नाही, थोडा तुम्ही लोकांनी पण थोडा विश्वास ठेवला पाहिजे आणि डॉक्टर करतात ते ट्रीटमेंट अगदी योग्य आणि छान आहे. नाही, सगळं अयोग्य आहे. जवळजवळ 100% म्हटलं तरी चालेल. मी तर म्हणते अवश्य या आणि अवश्य ट्रीटमेंट घ्या आणि बरे व्हा. छान एकदम. थँक्यू डॉक्टर. ओके. दत्ताश्रम चोंडी.